आमचा पाहुणा फोनवर गुतला, फोनच्या नादी लागला. 29 एकर जमीन चट मातीत गेली. जिला बोलत होता ती जिती दिसलीच नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही, फक्त त्याचं नाव सांगत नाही. आमच्या जवळचा पाहुणा आहे. 29 एकर आबा, गुंठा राहिला नाही. आणि मी नंतर विचारलं कशात, काय नाही म्हणला, नुसती गोड बोलली. हो, पाहुणा आहे आमचा जवळचा. हो, आता नाशिकला गटार उपसायला हरामखोर. हो, गटार उपसायला इतकं बेकार काम आहे, बेकार. हो बापा, बॉम्ब लय सोपा आहे. अंगावर पडला तर कायमच संपितोय, पण हा काम नावाचा बॉम्ब रावणाच्या अंगावर पडला. त्रेतायुगात रावण मेलाय, अजूनही कीर्तनकार त्याला शा देते. विठाला सावधान, जीनच्या पॅन्टीवाले होत. लय भिताडा आणि मोबाईल आहेत, तुम्हाला वळवळ करू नका आखाडातल्या शिदड्यासारखी. कवा चैत्र येईन हुरपाळून जातान. मोठं अवघड काम आहे ते. पलीकडे जायचं होतं, पुराव्याला नाही ना. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या अधिकार नकोय म्हणले. पण पुन्हा विचार केला, आपलं मन ताब्यात आहे ना. एक जण म्हणला फुकतोच, पण बाणच सोडीन. बाण नाही सुटल्यावर कसं मरण. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खिची कमान तो कहा लगेगा तीर. नाही दोरी वळली ना, नाही बटन दबलं ना, कशी गोळी जाईल. आपलं मन ताब्यात आहे. आणि मनासारखा ताबा, मनाव ताबा असला की विश्वाव ताबा करता येतोय. पण काय झालं, महाराज त्या नावेत बसले. नावेत बसत असताना दोन बाजू असतात. अर्धे लोक इकडे तोंड करून बसतात आणि अर्धे लोक इकडे तोंड करून बसतात. आणि नाव हाणणाऱ्याच्या हातात दोन वलय असतात, त्याला ते बचबच करतात ना पाण्यात, म्हणून त्याला चाटू म्हणतात. आणि अजूनही बैठकीत ते बचबच करतात का, त्या लोक म्हणते चालला चाटू. सगळ्या पैशा, सगळ्या पक्षाला चाटी तू, सगळ्या पुढाऱ्याला चाटी तू, तो चाटू. हो, आणि यायला चाटू माहित असतोय. कन्या हाटी तू, पापुड्याचा चिक हाटी तू. हो, खालून खपक्यान वरून दांडा, आणि कव्हा गरमातच गेला चाटू त्यो. हो, पंढरपूरला ह्या यात्रेला गेल्यावर चाटू आणतात, कुरड्या पापड्या, लय फजिती चाटूची. त्या चाटूला कुरड्याचा चिक खाता येत नाही, पापड्याचा चिक खाता येत नाही, त्या खारोड्याच्या त्या कन्या खाता येत नाही, पण नुसता शेकातच मेला चाटू. हो, चाटू लोकांचं लयच अवघड. त्याच्या बायका पण किंमत देत नाहीत चाटूला. विठाला विठाला त्या बाईच्या हातात वलेत दोघच नाव येतात. संगतीत काम वाढतो. फ्रीज मध्ये ठेवलेला लोण्याचा गोळा विस्त्याच्या जवळ नेला की वितळणं हा निसर्गाचा स्वभाव आहे. स्त्रीचा आणि पुरुषाचा एकांत झाला की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. अर्ध्या नदीच्या पात्रात गेल्यावर 22 वर्षाचं मुसमुस्त तारुण्य, साधू किती अधिकारी बघा, हा काम्या किती हरामखोर आहे ते बघा, याच्यापासून सावधान. 22 वर्षाचं तारुण्य, 17-18 वर्षाची देवांगना, तिचं रूप बघितल्याच्या नंतर साधून पारणीर स्पर्श होती पारणी भया. पारणी म्हणजे हात, स्पर्श म्हणजे त्या हाताने स्पर्श केला. हात झटकीला ती, हुशार होती ती. या सांभाळ केला कोळ्याच्या बाईनं, माशा धरणाऱ्याच्या बाईनं सांभाळ केला. महान तो माशा पकडणारा कोळी होता.
त्याला सापडली होती ती आद्रिका नावाच्या देवांगनेची मुलगी होती. पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. शोभतंय का म्हणे तुम्हाला? अगं लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तुझं सौंदर्य बघितल्याच्या नंतर आता काम आवरत नाही, त्याच्यापेक्षा लग्न केलेलं बरं. खरा म्हणजे लग्न. लगेच लावलं लग्न. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां क्वदस्तेषां पराजयां येषामिद्य. असे सुंदरसे मंत्र वगैरे म्हणले. मंगलाष्टक पण चांगले म्हणले. ताईगण बाईगण हे नाही म्हणले. सखाराम तात्याची बबीन, द्वारकाबाईचा बबीन, हे असे मंगलाष्टक नाही. ते सात्विक मंगलाष्टक. राजा भीम रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी, असे गंगा यमुना वगैरे असे सुंदरसे मंगलाष्टक. दोघे करावी उभी वधुवरा, दृष्टा दृष्ट न करणे, अंतरपटा ते धरा, असे मंगलाष्टक हे चटचुलीत घातले. आणि एका लग्नात आम्ही गेलो तर मंगलाष्टक म्हणणार रडू लागला. मी आणलं आम्हाला नुकती खाऊ दे. तू काहीच रडू नको. 3 महिने झालं जमलंय. ज्या दिवशी जमलं त्या दिवशी मोबाईल दिलाय नवरीला. तिनं चट दुखत्यांना सपावून घेतल्या. सासू कुठे, सासरा कुठे, कसे वागते म्हणून. नवरी बिलकुल रडन, तू मंगलाष्टक म्हणताना रडायला. आम्हाला नुकती खाऊ दे ना. तू काऊन गावरायला येडेवानी? तू सरळ सरळ मंगलाष्टक म्हणणं, असं नकून म्हणू काय बी येडेवानी. माग जागा नाही पडताना तुम्ही. विठला विठला सुख आहे बघा. विनोदावर घेऊ नका तुम्ही रवी बुवा. कारण मुसलमानाचा भंगार जमा करणारा माणूस, डबरोट्या विकणारा मुस्लिम बांधव, सिमेंट काम करणारा मुस्लिम बांधव त्याच्या लग्नातले नियम मोडीत नाहीत. आपले सप्ते एवढाले व्हालेत. तुम्ही खपक्या पाकिट देता महाराजाला मालदार करता, आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीवानी तसेच इकून तिकडे हवा मोकळे फट. हाय का नाही? पाईप मधून पाणी गेलं, ऊस भिजला, एरंड भिजले, पाईप कोरडा फट. का पायपान पाणी पिले? त्या पायपासारखी गती होईल तुमची, पायपासारखी. काय घ्यायचं? इथं ज्याचे लग्न राहिले त्यानं किमान लग्नात मंगलाष्टक तरी सात्विक म्हणा. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. कशाला आगावपणा करता? करा. अरे ज्या योगी राजाची कृपा लागेल तुम्हाला, जनार्दन स्वामीची, त्या प्रांतात तुमचा जन्म झालाय, निदान त्या साधूला आनंद वाटावा असं वागा. विठाला लागलं लग्न. साधून सांगितलं काम आवरत नाही, रती सुख पाहिजे. विकास पोरगी किती हुशार सांगू. नवरी तिने सांगितलं मालक लग्न करायचं नव्हतं, केलं तुम्ही, जाऊ द्या. मलाही बस स्टँडला फुटाने ऐकणार भेटण्यापेक्षा तुमच्यासारखा महाराज भेटलाय. मी बी नशीबवान आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याचे किरण मालेपर्यंत संसार करत नाहीत. हा धर्मदंड आहे, हा पुराणाचा सिद्धांत आहे. मग हा सूर्य आहे आणि आपल्याला इथं कसा प्रपंच करता येईल? ठीक आहे. पुन्हा दुसरी अडचण काय? घरी केलेली पाप संपण्यासाठी गंगेमध्ये स्नान करतात, आणि आपण गंगेच्या पात्रात नावेत बसून जर संसार केला तर किती मोठं पाप आहे. आबा ताकद काय साधूची. मुटकर कर दाबल्याबरोबर वाऱ्यानं चिरचिर चिरचिर केलं वाऱ्यानं. आणि वारं म्हणलं काय? साधू म्हणला तुला अक्कल आहे का? मला नदीचं पात्र संसार करण्याकरता अडचण करते. नाव तारामंडळात घे. नाव तारामंडळात नेली, आणि तिथं गेल्यावर त्या बाईनं सांगितलं आता सूर्याचा प्रकाश घातक आहे. चुटकी वाजल्याबरोबर सूर्याला सांगितलं तुला डोकं आहे का? तुला कोण सांगायला? तुला मराठीत कळतं का? असे काही काही म्हणतात ना येडपट. तुला माहीतच नाही का? हा दाखवू का तुही? आणि काय दाखवी तू? बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला तुही, आणि तू काय दाखवी तू? आणि काय तू याजू ती इळभर काम करतीन, तुला खाऊ घालती, रूम ने पांचट तोंड्यान पुन्हा म्हणतो तुमची दाखवू का? काय लायकी याची दाखवायची? उताला यायचा सगळा. सक्रातीला साडी घेतीला
आयुष्य गेले मायबापाचं नाव करण्याकरता तुला सांभाळायली हरामखोराला. तिला साडी घे टायमाला बाजार आणून दे. आमची काय दाखवतो, आमची पंढरपुरातल्या दाखिली, आमची नको दाखवू. विठाला 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 माहित नाही तुला सूर्य जी जी दळेल दी शिवडी टाकली. 2:45 वाजताचा अंधार पडला. आहे का आपल्या जिल्ह्यात एखादा माणूस चुटकी वाजल्यावर सूर्य गायब करायची ताकद आहे का बाबाजी? नाही नाही नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं मुनिश्री पाराशर. पाराशर कोण? पाराशर या विश्वातला 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता ज्यांच्या पोटी आला त्यांचं नाव आहे शुकाचार्य. नाही 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 नाही. नातू नातू पाराशरांचे नातू शुकाचार्य. मुलगा कोण? व्यास. व्यासोचिष्ट जगत रे. या भारतातले किती जरी साधू योगी जपी तपी महाराज किती जरी म्हणले मी अभ्यासू आहे, तर सगळा अभ्यास आमच्या आधी व्यासांनी सांगितलाय. आम्ही व्यासांचं सांगायलो. व्यासोचिष्ट जगत रे. व्यास नावाचा पुत्र ज्या माथाऱ्याचा, शुकाचार्य नावाचे ब्रह्मवेत्ता ज्यांचे नातू आहेत ते पाराशर किती मोठे असतील. गंगेच्या पात्रातली नाव आकाशात नेता आली. 2:30 वाजता दिवस मारिता आला, पण कामे नाही जिंकता आला. काम नाही जिंकता आला. पाराशरांना इतका कामे हरामखोर. आणि हा काम जो जिंकतो का त्याला नर म्हणतात. पुन्हा काम किती बेकार बघा. एका महाराजाची 99,000 वर्षाची तपश्चर्या झाली. 99,000 वर्ष तपश्चर्या. आयुष्य होतं त्या काळात लोकांना, आयुष्य. आणि आता तपश्चर्या वाढली की महाराज इंद्राच्या खुर्चीवर बसणार. इंद्राच्या खुर्चीवर महाराज बसणार. आणि इंद्राच्या लक्षात आलं विकास आपलं राज्य जातं बापा आपलं. हे महाराज खुर्चीवर बसलं की आपल्याला महाराजाच्या खडावा सांभाळावं लागतात. मग इंद्र लय हुशार. इंद्राला एक माणूस भेटला आणि ते म्हणला महाराज वाजवायचा का संपवायचा का हो महाराज? ते म्हणला पागल आहेत का काय? वज्र जर महाराजाला फेकून आणलं तर वज्राचं राखुंड होईल. एवढी तपश्चर्या महाराजाची. पण ते म्हणला वज्रन बंदुकीन बाणन गदा हे काय मारायची गरज नाही. आपल्याकडं अप्सरा तिलोत्तमा मेनका रंभा उर्वंशी त्याच्यातली एक पाठवा. महाराजाचा कापूरच ठाईची समाप्ती झाली जैशी. आणि त्या बाईल सांगितलं माझ्या राज्यातला 4था कोपरा तुला देऊन टाकतो, पण महाराजाला वाजव. ते म्हणले सोपे काय राज्यन गिज्जे काही देऊ नका, फक्त येडेवानी बोलतात तसं बोल जाऊ नका. मला जरा आदरान बोल जाणं, मी तुमची खुर्ची जागेवर ठेवून देते. गेल्या बाई. महाराज पर्णकुटीत होते. बाहेरून पाया पडल्या. महाराजाच्या लक्षात आलो बाई पाया पडली. कशाहून? बांगड्या वाजल्यानं. ती घालीत होती बांगड्या. खेड्यातल्या घाली त्यात सगळ्या. शहरातल्यालाच काही चूड असायला काय माहित बांगड्याच घालीनत. आमचा एक मित्र नायब तहसीलदार आहे. ते म्हणला अरे बाळू तू फार सांगतो रे, तुझे ती कीर्तन ऐकती पण ती बांगड्या घालीतच नाही. मी म्हणलं जाऊ दे. काय जाऊ दे बाबा घालीतच नाही. मी म्हणलं मग मला घाल. हो ना आता ती तू ऐक ना तर मग काय मला घालतो का बांगड्या? आगाव ते हो तालुका ताब्यात त्याची बायको ऐकणं पपेची माय. अवघड काम झालं ना. आपलं काय चलत असतं तिथं. हो तुम्ही घालितात. तेव्हा आजही 10-5 संस्कृतीतल्या गोष्टी रवी बुवा माझ्या खेड्यातल्या मावल्यानं टिकून ठेवल्यात. शहरातल्या बाया लय बोलतात हो बापा काय त्याची जीभ लोण्यावानी कोमल असती. लय पटपट वाकती बोलायला. एका बाई मला दूध घ्यायला बोललं तर मी म्हणलं बाई मी काय बोक्या नाही, मला दूध नको. मग चहा घ्या. मी गेलो घरी तर मी म्हणलं बाई मालक कुठे आहेत? मी आत्ता बोलवते. लगेच फोन लावला. ए अनिरुद्ध लवकर ये बरं. तर घरी अनिरुद्ध आल्यावर मला वाटलं हिचं पोरगा असन, पण त्याला दाब नावाने मिशा होत्या.
अरे मेनलं घेतो हे अनिरुद्धाचा बाप दिसायला. आणि मेनलं बाई हे कोण आहे? हे माझे मिस्टर आहेत. मेनलं मन नको चहा. तू नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर तू हातचा चहा प्याल्या मग गाडी पुन्हा पुला खाली जाईन. राहू दे म्हणलं बाई राहू दे. लय मात्र केलं हो, मात्र केलं संस्कृतीचं. नका म्हणे जाऊ पाया पडतो तुमच्या. हे बा मालकाचं दर्शन घेणं म्हणजे हजारो महाराजांचं दर्शन घेतल्याचं पुण्य बाईला प्राप्त होते. हजारो हजारो हजारो. हो, नवऱ्याला पाया पडायची नाही. महाराज आल्यावर काजू टाकून दूध देते. ही बाई ज्या भागात आहे का त्या भागात पाऊस कमी पडतो. आणि पडडाच तर गारगुंडा पडत यात. टकटक दिसायल्यात तुम्ही 10 बाया उभ्याच राहा. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडत नाहीत. 10 जणी उभ्या राहा. माग काय नाही पाहायचं. तुम्ही 10 जणी राय राय उभी राय. काय होईल तर पाहून घेऊ. राहा तुम्ही 10 जणी. मरते नाही त्याला याचा अटॅक गिटॅक मला काही कळत नाही. त्या म्हणत्या प्रदीप कशाला हे मेला आणला रे आमच्या अंगावर बॉम्ब टाकायला. नाही मला काय आता खुश झाल्या बघा. घाम पुसायल्यात त्याच्यात 10 जणी. त्या घाम पुसायल्यात. त्याला वाटलं मेला खराच उठितो का नाही आपल्याला. पण ऐका ऐका मालकाच्या पाया पडी जा. खरं त्याच्यासारखी सेवा दुसरी कुठली नाही. काय सेवा नाही. काय आमच्यासारख्या हापक्याला दूध पाजिता तुम्ही आणि मालकाला त्रास देता. काय पुण्य लागत नाही. काय लागत नाही पुण्य. असो काय सांगू लागलो. त्या बाई बांगड्यामुळं लक्षात आलं. हे कोण नाही चल घरी. महाराज लय तापड होत ते. अशी राखुंडी फेकली असती तर बाई जाग्यावर जळाली असती. ती बाई पटकन पळाली. पुन्हा दुसऱ्या दिवशी बघता बघता 15 दिवस. काम किती बेकार आहे. पाराशरांचं चरित्र ऐकलं पुढं आहे का. किती बेकार काम. 15व्या 16व्या दिवशी महाराजांनी सांगितलं तुला एकदा सांगितलं येऊ नकोस म्हणून. तुला कधीच जाळलं असतं पण स्त्री हत्येचं पातक लागण याच्या करता जाळीत नाही. ती म्हणली महाराज तुमच्या इथे यायला मी रिकामी नाही. पण मला एका महाराजांनी सांगितलंय त्याचं दर्शन घेतलं की तुमच्या घरचा दोष संपतोय म्हणून मी पाया पडायला आली. पड बाहेरून पाया. ती म्हणली बाहेरून पडायला काय हरकत नाही पण त्यांनी लक्षणं सांगितले तुम्ही तेच आहेत का म्हणून मला बघावं लागेल ना. उघडं दार. पर्णकुटीचं दार उघडून पाहिलं. बर बर येऊ का महाराज. हो ये म्हणे निघ. पण रडू लागली. महाराज म्हणले काय झालं रडायला. काय नाही म्हणे महाराज लोक लयच पापी येतो. मी तुमच्या दर्शनासाठी 16 दिवस झाले आले तर लोक म्हणले हिनं महाराजासंग लग्नच केलं. महाराज म्हणले कोण म्हणलं. आणि मी कोणाचं नाव सांगू. सऱ्या तालुक्यात चर्चा तिचे. मी नाव तरी कोणाचं सांगू. महाराज म्हणले मग नाही पाप करून जर लग्न केलं म्हणायलेत ना तर जाऊ दे आपलं लग्न करू. काम्या किती बेकार आहे काम्या हे सांगायलो. बाई म्हणली महाराज नखाच्या चुंबडी वळल्या जटा वाढल्या. संन्याशाचं माहित आहे महाराजांना. आणि कसं लग्न करू. काम किती बेकार महाराज. महाराज तुमच्या आम्हाला पाया पडा वाटतंय तुमच्या आचरणामुळे पडा वाटतंय. तुम्ही कामाला विस्तू लावला वासनेला विस्तू लावला. तुमच्या अंगावरचा कपडा प्रत्यक्ष सूर्याचं तेज आहे. रक्तांबरो तेजो भास्करो तेजो कांती म्हणून पाया पडा वाटतंय. बाईनं सांगितलं हे चालणार नाही. इंद्राने पाठवलेली बाई होती. महाराज नाव्याकडे गेले. नावी दादाला सांगितले आता जटा ठवाच्या नाही दाढी नाही काही नाही काही ठवाचं नाही काही नाही. ते म्हणले महाराज असं कसं तुमचा पट्टाभिषेक आहे का काय आहे. ते काय मला सांगू नको म्हणले. चल कर. बर ते नावी पाया पडून आदला पै खडका दमडी दक्षिणा देत होतं. त्या नायाच्या मनातला आबा भाव संपला. त्यानं मस्त काय केले ती दाढी मिशा गिशा काय सगळं केलं आणि खुर्चून खाली उतारल्यावर म्हणले पैसे द्या. महाराज म्हणले अरे पाया पडून मला देत होतास आणि माय हजामत केल्यावर तुला पैसे कस काय. म्हणले तवा महाराज होतात म्हणून पाया पडून पैसे देत होतो. आता मला वाटत नाही तुम्ही महाराज राहिलात महल बहुनीलाच आलात मला लेकरं बाळ आहेत बाबा मला देऊन टाका. ते म्हणले पैसे नाहीत मग तोर कटुर देऊन टाका.
तर महाराज होते भिक्षा मागायचं कटुर होतं ना. तर महाराज म्हणले आता तिनं स्वयंपाक केला असेल, भिक्षा कशाला मागायची म्हणून देऊन टाकलं कटुर. घरी गेले तर ती झोपडं फुकून देऊन वरी गेली. महाराजाची पर्णकुटी फुकून दिली आणि ती वरी गेली. आणि मग महाराज म्हणले गंगा नाही पर्वकाळ नाही काय को जटा उतारा, आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, आईशी रांड ठकडी मिली हजाम ले गया भगोना. इतकी बाई खट्याळ भेटली, भीक मागायचं कटुर पण घेऊन गेली. इतका काम्या बेकार, इतका काम्या बेकार. पाराशराला काम नाही जिंकता आला, याही साधूला काम नाही जिंकता आला. कामानं नारदाचा पिछा केला. नारदाचा पिछा 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. आणि एकदा काम उत्पन्न झाला, लग्न करण्याची इच्छा झाली. रविबुवा पंढरपुरातल्या मालकाला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं मला लग्न करायचं. भगवान म्हणले महाराज तुमचं लग्न नाही झालं बरं, मागणं पुढं फुफुटा उड काय ताण घेऊ नका, असंच राहा. तर नारद म्हणले आम्हाला असंच ठुतून तो 16,108 काउंट केले. तेव्हा जेसीबीचा हात उलटा फिरला. हो, भगवान म्हणले कळत न कळत कळता करता झाले लग्न. नाही मग आमचं एक करायला काय होतंय, भजन तर तू ह्यात नावाचं करायलो ना. तर भगवान म्हणले पाहतो एखादी सोयरीक. कशाची पाहता तर कोण देत असते, चांगल्या चांगल्याचा मेळ बसन. हो, बायडाटी टाकू टाकू बेजार येत. हो, काही काही नाही तो फोटो लावले टरकाच्या धुपनानं फोटो काळे झाले तरी कोणी पाहिनं. असं असतं का कुठं, कशाची काय. एका कुंभार दादाकडे 2 गाढव होते. चांगला माणूस, संक्रांतीला मडके वगैरे घडणारा माळकरी कुंभार दादा होते. आणि काय झालं, कालांतरानं तारांबळ झाली, गाढवाला चारा पुरा होईना म्हणून त्याने एक गाढव इकलं एका डोंबाऱ्याला. ते ताराव खेळ करतय ना त्याला इकलं ते गाढव, संतोष बुवा त्याला इकलं. आता ते डोंबारी असा होता, ह्या गावातून त्याचा बाजार पुढच्या गावात न्यायचा आणि तिथं गेल्यावर त्या गाढवाला पायखुटी घालायचं. कळतीन तुम्हाला पायखुटी, आणि गाव खराला सोडून द्यायचं. आणि गाव खराला काय जगन. पण ते गाढव कुंभार दादाची तो पेंड्या खात होतं, कारण त्या पेंड्या येत होत्या ना आकड्याच्या माथ्यावरल्या 5 पेंड्या. कुंभार दादाला 5 पेंड्या येत होत्या. अशा प्रत्येक शेतकऱ्याच्या 5-5 म्हणल्या किती याच्या. पण इथं ते गाढव वाळलं. पण एका बाजारात 2 गाढवायची पुन्हा भेट झाली. वासना किती बेकार आहे काम बघा ना. म्हणजे कुंभारदादाकडेच होते नाही पण इकलं ते. पण एक कुंभारदादाकडे होतं हे डोंबाऱ्याकडे, दोन्ही बाजारात भेटले. ते आले सुगडे इकायला संक्रांतीचे आणि हे आलं खेळ करायला. मग ते कुंभारदादा पसलं, म्हणलं काय रे रावश्या, त्याचं नाव रावश्या होतं. हो, आणि हे कुंभारदादाकडे होतं त्याचं नाव भावश्या होतं. तर भावश्या म्हणला रावश्या काय खराब झालास रे. ते म्हणलं ते खालाच देत नाही बापा, रोज हे गाव ते गावून खालाच देत नाही. म्हणला भावश्या तू मस्त आहे बापा. ते म्हणलं हो तू आणि खाला देत नाही म्हणल्यावर दातानं पाय खुटी तोड आणि जाय पळून. ते म्हणला कहाच पळून गेलो असतो पण एका गोष्टीमुळे राहिलो. कोणती. ते म्हणला ते आमच्या मालकाची ताराव पोरगी नाचता नाचता एके दिवशी पडली. तिचं नाव होतं चंद्री. त्या डोंबऱ्याच्या पोरीचं नाव काय होतं, चंद्री. आमचा मालक तिला म्हणला चंद्रे एकदा पडली ना ठीक आहे, आता याच्यानंतर जर पडली तर तो गाढवा संगत लग्न लाईन. मग गाढव म्हणला मी कवाच गेलो असतो बापा, पण चंद्री पडायची वाट पाहलो. ती कवा पडन माझ्या संग लगन. अरे चांगल्या चांगल्या चंद्र्याला चंद्र्या भेटनत रे, तर गध्याला चंद्री भेटत असती होय कुठं. पहा काम किती बेकार आहे, किती काम आहे. लय कामी चित्र. ज्ञानोबरायांनी कामाच्या बाबतीत एक ओळी वापरली, तशा लय मोठ्या येतात. पण माझं वय कमी आहे म्हणून ती नाही. वैकुंठवासी मारुतराव महाराज म्हणायची ती ओळी आपली लायकी नाही, कारण मावल्या पुढे बसल्यात त्याच्यामुळे नकोय आपण ती ओळी. दुसरी एक सांगतो. धेनुची या पाठी वळू धावे, भरली या पिकाची स्वभावे, उदर व्यथा मालवे,
कामुक जायसा. धेनू म्हणजे गाय, वळू म्हणजे बैल. कामाच्या दृष्टीनं पाठीमाग लागलाय. टपोऱ्यात कंसाची ज्वारी आहे, पण इतका कामानं तो वळू बरबटला. भूक लागली पण तो कामानं व्याहळलेला बैल कंसाला तोंड लाईत नाही. इतका कामी चित्र आहे. देवी मुख न काढे खरू जायसा. त्याच्या अलीकडची सुरुवात आहे वेगळी. वय कमी आपलं खशल्ले हात घालायचा आतमध्ये इचू निघत असते. काम इतकाही चित्र. नारदानं सांगितलं तुम्हाला 16,108 येतात. मग कोणी देत नाही याच्यातली एक द्यान. पंढरपुरातला मालक देव चतुर मालक म्हणले मी जिथं नाही ती घेऊन जाय. असं कुठं होतंय होय. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि काय ते काय कुठं जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र देव व्यापून गेला ना. काय अडचण एक त्या प्रत्येक ठिकाणी. नारद वैतागले. एका बारवाच्या कडीला आपल्या चिपळ्या ते इना ठुला आणि दंडिशी त्या बारवात उडी टाकली. अंबिकावनासारखं त्या बारवाला शाप होता. त्याच्यात माणूस पडला की त्याची बाई होत होती. आणि झाली नारदाची बाई. एका ठिकाणी एक पुरावा आलाय. तुझा एक मागताची भली, तुझा एक मागताची भली, त्वा तयाची रांड केली. तुला एकच मागितली होती, दिलीस तर नाही, पण मागणाऱ्या महात्म्याची तो बाई केली. त्वा तयाची रांड केली. आणि मालक हेच झाला. आणि एका मागून एक 60 पोर आणि एक पोरगी झाली. शनिवारी मारुतीला नारळ फोडे की ही शेंड्या घरी आणायची. शेंड्या कशाला माहितीये का? पोरायन संडास केली की राखुंड टाकणं, शेंडीनं भरणं, फेकून देणं. इतकी नारदाची बेजारी. काय म्हणायचं याला? काम नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. या इंद्रानं एका देवाला कोंबड केलं. इतका काम्या बेकार हो. माणसं काय काय प्रयत्न करतील घर मातीत घालण्यासाठी. बळच अंगाव घेते देव काम्या. बळच हरामखोर काम्या. ह्या इंद्रानं एका देवाला कोंबड केलं. एका महाराजाच्या दारात ते कोंबड बोंबललं आणि महाराजाला वाटलं उजळलं आणि महाराज एकलाच आंघोळीला गेलं. आणि तोरख ह्या नालायक इंद्रानं महाराजाचं रूप घेतलं. त्या महाराजाची धर्मपत्नी या पवित्र देशातली माऊली विश्वसुंदरी होती. तिला अहिल्या म्हणतात. या इंद्राला भग नावाचा रोग झाला. भग इंद्रा पल्ली भगे चंद्र झाला चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला चाळा भजना. इंद्रा पल्ली भगे नारद चुकला एवढे लेकर झाल्या भजन करणं होतं वे. 60 पोर आणि एक पोरगी. आबा कहा जप करा. आपल्याला 1-1, 2-2 हे तर 9-9 वाजूस तर बायका बेजार. त्याचे स्वाक्ष द्यायचे, त्याच्या स्वाक्षाचे बंध तुटलेत, त्याची पेन्सिल तिकडं पडली. इतक्यात बेजार असते. आणि होज्जा बेजार तरच ते चांगले होते. तुम्ही जर लहानपणी नाही त्याच्याची बेजारी करून घेतली तर ते मुंडक्यावर ट्रॅक्टर घालतील तुमच्या. बेजार होज्जा. आणि या मथाऱ्या आहेत ना, मथाऱ्या सासा सून स्वयंपाक करताना नातवाचा डबा भरून देत जा, त्याचं दप्तर देत जा. पण सून स्वयंपाक करीती त्या नातवाचा रिक्षादारात उभं राहतो आणि ही तुळशीला येडे घाली ती. आणि मग म्हणली महाराज माझ्या नातवाचं भविष्य पहा बरं येले मोकरवानी करायला. तो या आजीच्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे ते. त्याच्या शाळेत जाच्या टायमाला तू तुळशीला येडे घालीत होती ना. त्याला लेकराला शाळेत पाठव आणि मग हरिपाठ किती पण वाचवणं द्वार का. त्याच्या शाळेत जाच्या टायमाला होय आज यायला सांगतो, आज यायला. हो सुना म्हणते बरं झालं म्हाताऱ्याच्या अंगावर बॉम्ब टाकला. तर मी लई येड्यावून करू नका सुनाय होत. 72च्या दुष्काळात त्या म्हाताऱ्याने मिलू खाल्ली, बरबडे खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, पोटाला पिळा द्याला, एक टाइम भाकरी खाल्ल्या त्यानं. आणि तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात.
सासूला आणि सासऱ्याला गरम चपात्या देत जा, झोपीत भेताड अंगावर पडून नाही तर तुमच्या. विठाला विठाला याच्यासारखा परमार्थच नाही कोणता. जी सून सासू सासऱ्याला सात्विक स्वयंपाक देत असेल त्या सुनाला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य पंढरपुरातला मालक देतो. हो, त्या सासून सासऱ्यानं कमिलेल्या मोरंडीतले गहू तुपात चुरू चुरू चपात्या हाणती. हो, आणि मथारी कह मरण म्हणती. अशा पोरायचे ना अशा सुनायचे अंगुठे त्याचे पोरं झोपीतच घेते. मन आम्ही रजिस्ट्रीला गेलो नाही तर आमचा सौदा कसा झाला, झोपीतच मंजुळा अंगुठा घेतला तो या पोरान, झोपीतच. रजिस्टर ऑफिसर घरीच बलिलता, झोपीतच अंगुठा घेतला, पत्ताच नाही. हे असे ऋणपुत्र जन्माला येत असते. वडील माणसाचा अपमान केला घरातल्या म्हाताऱ्याचा की अशा खराब अवलाती जन्माला येतात. विठाला तुम्ही पकवाद वाजायले, तुम्ही गायन करायले, मी कीर्तन सांगायलो, ही आपली ताकद नाही. आपल्या घरात कोणीतरी आजीबाई एखादं म्हातार सात्विक कुळात जन्माला आला असेल की घरी आलेल्या वारकऱ्याला चतकोर भाकरी दिली असेल आपल्या कुळात एखादी बाई, म्हणून आपल्याला भजन करण्याची संधी पंढरपुरातल्या मालकांनी दिली. आबा, नाही तर आपली लायकी नाही ती. त्याचा आशीर्वाद आहे. मी नेहमी सांगत असतो, एक म्हातार मेलन, जमीन पोराला 150 एकर ठून मेलं, पण पोरग मरायच्या आधीच पोरग भूमिहीन झालं. म्हातार जमीन ठून गेलं पण आशीर्वाद ठून नाही गेलं. म्हणून संपत्ती टिकण्यासाठी आपल्या पूर्वजाचे आशीर्वाद लागत असतात, लक्षात ठेवा. आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी त्याची सेवा करीत जा. तरुणाईला सांगतो, सगळ्यात मोठा जर तुमचा कोण देव असेल ते कीर्तनकार नाहीत, तुमचे मायबाप आहेत. तुम्ही तुमच्या मायबापाला मानायचं. हो, आणि मी नेहमी सांगत असतो, जो कीर्तनकार मायबाप न सांभाळणाऱ्या पोराला संगत होईल त्याच्या पापानं कीर्तनकार उभा जळण, उभा जळण. कारण देहूतले मालक आबा पाया पडतेत. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक तुकोबार आहेत त्या मुलाच्या पाया पडतात. नमो तया कोण्या माता पित्याचे पालन. जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्या देहूतले मालक पाया पडतात, तुकोबार पाया पडतात. मायबापाची सेवा करणाऱ्याचा अधिकार इतका मोठा आहे. आमच्या थैल्या वागिता प्यारलीस होईन. विठाला विठाला नाही, आमच्या थैल्या वागवा, पण मायबापाला सांभाळून विकास. जो मायबापाला सांभाळीत नाही महाराजाच्या पुढं पुढं करतो असं समजायचं महाराजाचं बी 10 पिढ्याचं पापूत आलं. हो, ह्यो हरामखोर संघ आहे. हो, अवघड काम असते. संगतीचं पाप लय मोठं असते, लय मोठं पाप असते संगतीचं. तो चांगला आहे रे वागा, मस्त वारकऱ्याची सेवा करते आणि घरी चांगले जरा बरं बी घणो चोख हो, निस्वार्थ करते ते चांगले चांगले छान. असंच कायम स्वरूपी टिकू दे. काय सांगू लागलो, चंद्राला भग नावाचा रोग झाला रे बुवा. आपल्या याला इंद्राला. चंद्र नावाचा व्यक्ती प्रकाशो निशापती येती प्रकाशो तेजो भयं निशापतीस्ततेवच. ह्या चंद्रानं एक चुकीचं काम केलं. ज्या महात्म्यानं चंद्राला शिकवलं त्या महात्म्याच्या घरी चुकीचं काम केलं. नालायकपणा केला. म्हणून चंद्राच्या थुत्राला कोण्या दुर्बिणीनं पहा. चंद्राला वाईट म्हणायची माई पात्रता नाही, पण पुराण म्हणते चंद्राच्या थुत्राला काळा डाग लागला. चंद्र झाला काळा. इतका काम आहे बेकारे. कामानं चांगल्या चांगल्याचं दुडकं वाजून टाकलं म्हणून नराच्या यादीत नाहीत. छान. येथे परिसरात काम जिंकणारं एक रत्न, महाराष्ट्रातला तमाम साधक ज्या रत्नाच्या दर्शन करता येतो ते रत्न मारुतीराय भद्रा.
चला मारुती. कोणाला नर म्हणायचं आता बघा. पंढरपुरातली मालकीन 7व्या अवतारात मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता तुझं लग्न करायचंय. काम जिंकणारी माणसं नराच्या यादीत आहेत. क्रोध आपल्याला वेळ भेटत नाही रे बस सांगायला. काम बघा जिंकलाय. ज्यानं काम नाही जिंकलं त्याची फजिती ऐकली ना तुम्ही. काम जिंकणारी माणसं किती मोठी आहेत बघा. पहा त्या रावणा काय झाले. सामान्य नव्हता रावण. सामान्य नाही, सामान्य नाही. ज्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन काशीतल्या मालकानं 7 कोटी घराचं गाव देऊन टाकलं सोन्याचं. इतका मोठा श्रीमंत केला. पण कामानं ठोकला. 2:30 वाजता 2:45 वाजता पंढरपुरातल्या मालकाने यम पाठीला आणि रावण आपटो आपटो हाणला. काम लय विचित्र आहे. आईसाहेबांनी सांगितलं, हनुमंता जी तुझं लग्न करायचंय. मारुतीरायांनी सांगितलं, आईसाहेब माफ करायच्यात नका पाडू. प्रभू रामचंद्र जवळ आले. आईसाहेबांनी सांगितलं, प्रभू मा हनुमंत ऐकत नाही. बर काय शिते, मला असं वाटतंय माझ्या लेकराचं लग्न व्हावं. मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू नाही ऐकणार. सीताई साहेब म्हणल्या, तू आम्हाला काय समजितू, नेमकं काय तुझ्या अंतकरणात आमच्याविषयी काय भाव आहे. तर मारुतीरायांनी सांगितलं, आई साहेब पहिलं मला सांगा तुम्ही मला काय समजिता. तर सीताई साहेबांनी सांगितलं, हनुमंता आम्ही तुला लेकरू समजितो, स्वतःच मुलगा समजितो, मुलगा. मारुतीरायांनी सांगितलं, मी तुम्हाला नुसते गुरुवर्य नाही समजित तर आई वडील समजितोय. आई वडील. मग तुझं कल्याण व्हावं याच्याकरता तुझं लग्न व्हावं पहिलीच्या हे सगळे आहेत. तुला आमचा पुत्र समजतो, राज्याचा अयोध्येचा अधिकार तुला देऊन टाकू मुलगा समजून. इतका मी प्रेम करतो आणि तू आमचं ऐकत नाही ना, आम्हाला आई वडील म्हणतो. कशाहून तुझं खरंय. छातीत चिरली. 4 नख असे घातले, इकडचे 4 आणि इकडचे 4 हृदय कमळात. टर 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 छाती फाडली आणि पंचायतन दाखिलं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न लगे श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला सीता हे सगळंची सगळं हृदय कमळात दाखिलं. दाबून घेतलं. आईसाहेबाच्या लक्षात आलं, पार गेलेलं पोरगे याच्या लय मोठं नाही करावं. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता सीतेने तुला विनंती केली, तो संसारात का पडत नाही, तुला का लग्न करा वाटत नाही. म्हणले, देवा या संसारानं या कामानं तुमचं कोणतं भलं केलंय, कोणतं भलं केले तुमचं. मारुतीरायाचं वाक्य. प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता विश्वातला संसार चालवायची ताकद माझ्यात आहे आणि मला ह्या कामानं बरं केलं नाही म्हणतो. ऐका ना मालक, ऐका ना, ऐका ना. तुम्ही या प्रपंचात पडल्यामुळे तुम्हाला कोणतं सुख प्राप्त झालंय. मारुतीराय म्हणले, संसारातले सुख दुःख तुला काय माहिती आहेत कामातले. म्हणले, मला माहित नाहीत पण मी चांगल्या चांगल्याचं वाजलेलं पाहिले, म्हणून मला कामात पाडू नका, ह्या वासनेच्या याच्यात पाडू नका. काम बांधवडी कामाच्या मुसक्या आवळल्यात. मी कामाच्या मुसक्या आवळल्यात. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. पण ज्यानं काम दाबलाय असे 11वे रुद्र मारुतीराय, म्हणून रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाऊन जाळल्या. काम जिंकणारे ताकद इतकी. लंका सुद्धा फुकली. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. पुरुषार्थ कोणता होता? काम ताब्यात होता. काम ताब्यात होता. काम 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 काम. 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्न करण्याची इच्छा झाली. टाइम संपलाय का विकास आपला? झाला 10:43 झाले.
बर का संपू? हा चल द्यायचं का संपू? चल द्या. वाळलेला लाकडं आहेत का? फुकाव जाताना बाळ्या. पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्न करण्याची इच्छा झाली. घरी आलं, तोंड हिरमसून गेलं. मुलांनी विचारलं काय झालं बाबा? काय नाही, ते पोरगी देत नाही मला. त्या घोड्यावर पोरग बसलं. पोरीच्या बापाला सांगितलं माझे बाबा आले ते, आता त्यांना लग्न, तुमची मुलगी का नाही दिली? 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला देत असतात का? हातावर पाणी घेतलं महाराजजी, संकल्प सोडा. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 95 वर्षाचं आयुष्य आपल्याला घेतलं. पोरग झालं म्हातारण, बाप केला तरुण. आता द्यायला पाहिजे का नाही पोरगी? पोरीचा बाप म्हणला तू मोठा मुलगा आहेस, राज्यावर तू बसशील. अजन्म यती सिंहासन असतो त्यागा, जीवनभर सिंहासनावर बसणार नाही. म्हणले एका दिवशी तुला कोणी पोरगी दिल्यावर लग्न करशील, अजन्म ब्रह्मचर्य. हा तिसरी प्रतिज्ञा. माझ्या पोरीवर रागानं कधी शस्त्र धरतील, जीवनभर बाईवर शस्त्र धरणार नाही. 4 भीषण प्रतिज्ञा केल्या. त्यांचं नाव भीष्माचार्य. इथं बसलेल्या कोण्या म्हाताऱ्यान म्हणा बव्या माया काल हिरोनी सपनात आलती रे. जर तुम्हाला पैठणच्या तळ्यात नाही पोरान बाब्यान टाकलं तर मला बाळू महाराज म्हणू नका. हो बापा, आपलं म्हातारं तो भयकलं, याला तर सिनेमातल्या बाया स्वप्नात आल्यात. इतकं जर म्हातारं म्हणलं तरी पोट्टे तळ्यात टाकतील. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. 22 भीषण मुख्य 4 प्रतिज्ञा, उपप्रतिज्ञा 22 केल्या. काय ताकद या ताकदीची? इच्छा मरणी झाले. यम पाय त्याला उभं करायची ताकद, यम पाय त्याला उभं करायची ताकद. देखून दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर आणि काळाशी सारून या दुरण सो शरीर रक्षिले. 22.5 दिवस पाय त्याला यम उभा केला. फक्त काळ जिंकला, काम जिंकला. काम जिंकल्यामुळं 22.5 दिवस यम तिथं उभं केला. सामान्य ताकद असा. याच्या पलीकडे सांगू का? या म्हाताऱ्याला, ज्या म्हाताऱ्यानं कामावर विजय प्राप्त केला, नाथबाबा त्यांना नर म्हणतात, ज्या म्हाताऱ्यानं कामावर जय प्राप्त केला त्या म्हाताऱ्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला इतक्या खालच्या स्तरात यावं लागलं. त्याला शिखंडी म्हणतात. शिखंडी न नारी न पुरुषा भयो शिखंडीस्त ते वछा. विटेवरच्या मालकाला हे रूप धरावं लागलं काम जिंकणाऱ्या माणसाला. नर मारणं इतकी सोपी गोष्ट नाही. नरे पुरुषार्थ येतो. बघा पुढे, रावणाला मारण्यासाठी मारुती राहायला अत्यंत तिथे थांबणे गरजेचे आहे. कामावर विजय प्राप्त केलेली व्यक्ती. दोन्ही अवतारात नाही, 7व्या अवतारात जय प्राप्त झाला प्रभूला, 8व्या अवतारात कृष्ण परमात्म्याला जय प्राप्त झाला, 7व्या अवतारात मारुतीराय सोबत होते, 8व्या अवतारात युद्ध प्रसंगावर ध्वजस्तंभावर होते. असा काम जिंकलेला साधू जवळ होता. ताकद सांगू का तुम्हाला? भगवान शिवशंकराचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं असतील, रामप्रभूचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं असतील, पांडुरंगाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गावं असतील, पण मारुतीरायचं मंदिर नाही असे गाव दाखवा ना. कशाची ताकद आहे? काम जिंकल्याची ताकद आहे. कामावर ज्यानं जिंकलं, काम जिंकला. सगळ्या संतांनी काम जिंकणाऱ्या साधूची दखल घेतली. ध्वजस्तंभावरील वानर होते मूर्तिमंत, आळंदीतल्या मालकाने दखल घेतली. देऊतल्या मालकानं शरण जे हनुमंतान तुम्हा आलो. तुकोबारा येडे आहेत का भंगाऱ्या भुंगाऱ्याच्या पाया पडायला? हा असे तर लय बसलेत जप करीत. हा बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. अशा भंगाऱ्याच्या तुकोबारा पाया पडतील का महाराज? हा काम जिंकलाय. काम शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. याच्या पलीकडे सांगतो पैठण मधले मालक, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. काय ताकद आहे! किती काम जिंकला बाबा पुरंदासजी. आईच्या पोटातच काम बांधला आणि मग जन्माला आले. बायाने विचारलं, अंजनीबाई पोरग झालं का पोरगी? ओळखूच येईन म्हणले, ओळखूच येईन. मग मोठं झाल्यावर बोलण्याहून लक्षणाहून लक्षात आलं पोरग आहे. पण ज्यानं काम आईच्या पोटात बांधून घेतला त्यांना मारुतीराय म्हणतात. मुसक्या आवळल्या रावणाच्या मुसक्या. ज्या भीष्माचार्यांनी यमाला 22.5 दिवस पायथ्याशी बसिलं ते भीष्माचार्य. आणि म्हणून या लोकांना पैठण मधल्या मालकांनी पदवी देऊन टाकली ती पहिल्याकडे. काम
नर जन्मला जगी ऐसा नर जन्मला जगी ऐसा नर जन्मला काम क्रोध नाही अंगी ऐसा नर जन्मला जगी ऐसा नर म्हणला अंगी ऐसा ओ काम क्रोध नाही अंगी ऐसा नर जन्मला जगी ऐसा नर जन्मला जगी काम क्रोध नाही अंगी ऐसा नर मला अंगी ऐसा जन्मला काम ज्यानं जिंकला आणि काम जिंकला की कामाची नाही ते क्रोधाची कैसा. ज्यानं काम जिंकला का ते क्रोधा विजय प्राप्त करू शकते. तुकोबारायला फसवण्यासाठी एक नालायक व्यक्ती आली. 8 मिनिटं टाइम राहिला फक्त 8 मिनिटं बसा. एक नालायक व्यक्ती आली. रस्त्याने सुगंध टाकलाय. बऱ्याच वेळेस सांगितलेले तरी पण सांगतोय आज. तो सुगंध मादक वृत्तीचा होता. तुकोबारायांनी नाकाला बोट लावलं. हे घ्राण देवता. नाक म्हणजे घ्राण देवता. का सुगंध घेतोस? नाक तुकोबारायला बोलत होतं, महाराज वास घेणं नाकाचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, वस्तू उचलणं हाताचा धर्म आहे, पण याच्यावर कंट्रोल ठेवणं मनाचा धर्म आहे. तुकोबाराय म्हणले काय वास घ्यायचा तर घेते. तुकोबारायचं मन होतं, भंगाऱ्या भुंगाऱ्याच थोडंच होतं. तेवढ्याने इतका सुगंध घेऊनही अंतकरणात काम उत्पन्न होत नाही. त्या बाईनं आपलं अस्त्र टाकायला सुरुवात केली. डोक्यावरचा पदर खाली फेकला आणि समोर उभी राहिली. जाई हो तू माती आम्ही विष्णुदास तैशनो. वरी बोट केलं तर त्यावेळेला. कारण 400 वर्षापूर्वी नालायक काम करणारी जास्त वरी लोक होते. आता जर तुकोबाराय असतील आणि तसा प्रसंग झाला असता तर खाली कोणाकोणाकडे बोट करावे. तुकाराम महाराजाला पण सुधारलं नसतं. शेवटी त्याला वही घ्यावी लागली असती. याचे ह्यो बेकार त्यो बेकार अशी बोट कोणाकडे करावं तेच कळालं नसतं. योग असा आला. माय म्हटल्याच्या नंतर बाईने विचार केला आपलं काही चालत नाही. तो चिनर जन्मला जगी म्हणतोय. त्या बाईने सांगितलं, महाराज मला तुम्ही माय म्हणता, बहीण म्हणता, मुलगी म्हणता, मग मायाकडे बघून डोळे काऊन झाकता? माझ्याकडे बघून डोळे कशा करता झाकले? तुकोबाराय म्हणले माझी माय. या वारकरी संप्रदायात परस्त्रीला आई म्हणणारा व्यक्ती श्रेष्ठ असतो. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर माय म्हणलं तर आपली संपत्ती जळती का? मानिलिया धन काय वेचे. धन संपत का? आपल्या बँकेतलं अकाउंट जळतं का? आपली जमीन हरपळती का? वाडा जळतो का? काय होतं आपण परस्त्रीला जर माय म्हणलं तर? या संप्रदायात अभंग कमी पाठ असले तरी चालतील, पुराण कमी पाठ असलं तरी चालेल, शास्त्र कमी पाठ असले तरी चालेल, वेदाचे श्लोक कमी पाठ असतील तरी चालतील, पण या संप्रदायात आचरणाला किंमत आहे. या संप्रदायात सर्वात मोठी किंमत आहे जो परस्त्रीला माय म्हणेल त्याला. आणि म्हणून जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो. आम्ही विटीवरच्या मालकाचं भजन करणारी माणसं तसे नव्ह, तू समजतीत तसे नव्ह. तिनं सांगितलं तुम्ही वाईट नाही, तुमच्याकडे काम नाही, त्याबद्दल दुमत नाही. तुम्ही मला माय म्हणलात, बहीण म्हणलात, मुलगी म्हणलात. मग बापानं मुलीकडे बघत असताना डोळे झाकत असतात का? भावानं बहिणीकडे बघत असताना डोळे झाकत असतात का? आणि मुलानं माईकडे बघत असताना डोळे झाकतात का? हे तिन्ही सिद्धांत काय नेमकं आहे? तुकोबारायांनी सांगितलं ऐक माय, मला जी जी गोष्ट मागायची का, मला देवाला जी जी गोष्ट मागायची का, मी डोळे झाकून त्याची साधना करतो आणि विटेवरच्या मालकाला एकच म्हणतोय, हे देवा, हे देवा, मला जर पुढचा जन्म माणसाचा घातलास तर या सुंदर माईच्या पोटी जन्माला घाल.
चारित्र्य भंग बऱ्यापैकी लोकांचं चारित्र्य मातीत घालणारी, कामानं उसळलेली स्त्री, बऱ्याच अधिकारी लोकांचं चारित्र्य मातीत घालणारी, कामानं उसळलेली स्त्री तुकोबरायच्या सानिध्यात तुकोबरायची श्रोता झाली. याचं एकमेव कारण होतं इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम जिंकला तो चिनर जन्मला जगी. क्रोधाला पण या लोकांनी जिंकलं. ज्ञानोबरायच्या झोळीत शेण टाकलं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. ज्यांनी झोळीत शेण टाकलं तुमच्या माझ्यासारख्याला जगण्यासाठी ग्रंथ करून ठेवले, ज्ञानेश्वरी आदी करून. बघा क्रोध जिंकला. तुकोबरायला काठीनं मारलं तरी संध्याकाळी जाऊन त्याचे हातपाय मंबाजी बुवाचे दाबले. क्रोध जिंकला. म्हणून कामाने क्रोध ज्यानं जिंकला ती माणसं नराच्या यादीत असतात. काम किती वाईट आहे तुम्ही लक्षात घेतलं. आणि काम जिंकणारे तुकोबराय कुठे आहेत? काम जिंकणारे भीष्माचार्य कुठे आहेत? काम जिंकणारे माझे मारुतीराय कुठे आहेत? अहो रोज सकाळी रथावर बसत असताना मारुतीरायला प्रणाम करीत होते कृष्ण परमात्मा. प्रणाम हात जोडून नाही, हृदय वाकत होतं कृष्णाचं हृदय. माझ्या पंढरपुरातल्या मालकाचं मारुतीराय पुढे हृदय वाकत होतं. का? काम जिंकला, काम जिंकला. भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय अर्जुनाच्या रथावर बसत नव्हते. का? भीष्माचार्यानं काम जिंकलाय. किती मोठी ताकद आहे, कल्पना करा. तुकोबरायच्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी तुकोबरायच्या पुढे पाय पडतील काही नवल नाही. तुकोबरायच्या धर्मपत्नीच्या पायाची माती विटेवरच्या मालकानं जिभेनं चाटून खाल्ली, काटा दातानं उपटिला. याचा अर्थ तुकोबरायच्या धर्मपत्नीच्या पायाच्या माती विटेवरचा मालक चाटतोय. त्या अर्थी तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल. काम आणि क्रोध जिंकला ही ताकद आहे. झालेली सेवा. ज्या महात्म्याने कामावर जे प्राप्त केला म्हणूनच अभंग घेतला होता. ज्या योगीराजांनी, ज्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी या परिसराला, या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं संन्यास धर्मातलं एक रत्न योगीराज सद्गुरू जनार्दन स्वामी. मी स्वामींच्या जन्मोत्सवाला निफाड कारखान्यावर सद्गुरू शिवगिरी बाबांच्या आश्रमावर मी गेल्या 2 वर्षापासून जातो. सद्गुरू जनार्दन स्वामींचे निष्ठावंत भक्त सद्गुरू शिवगिरी बाबा निफाड कारखाना, तिथं गोड असा सुंदरसा आश्रम आहे. 1-2 कोटीचं मंदिर चालू आहे तिथं सध्या. इतकं सुंदरसं. तिथं ललिता पंचमीच्या दिवशी सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म झालता प्रदीपजी. आणि त्या उत्सवाला मी गेल्या 2 वर्षापासून जातो. आणि इथं पुण्यतिथीच्या उत्सवात मला येण्याचा योग आला. ज्या महात्म्याने काम जिंकला, विश्वाला माय ही संबोधना स्त्रियांना दिली. सर्वांच्या अंतःकरणातलं, तनामनातलं, एक आध्यात्मिक क्षेत्रातलं, संन्यास धर्मातलं गोड तात्विक सदाचारी पुण्यशील गिरगावकर काय वर्णन करू शकतो एवढ्या मोठ्या योग्याचं. त्यांचं एक महाराजांचं एक चरित्र लिहिलंय. महाराज एका प्रथम श्रेणीच्या डब्यात बसले होते. 2 मिनिटात सांगतो. प्रथम श्रेणीच्या डब्यात योगीराज सद्गुरू जनार्दन स्वामी बसले. त्या प्रथम श्रेणीच्या डब्यात एक भारताचा जवान होता आणि एक शीख समाजाचा फार मोठा माणूस होता. पण महाराजांच्या अंगावर कपडे साधी होती. प्रथम श्रेणीतलं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं महाराजांचं. महाराजांना एका भक्तांनी तिकीट काढून दिलं. तर चरित्र वाचा जनार्दन स्वामीचं, लक्षात येईल तुमच्या. आणि त्या डब्यात गेल्याच्या नंतर हे दोन्ही, भारताचा एक जवान, एक शीख समाजाचा फार मोठा माणूस होता. त्यांनी विचार केला हे बिना तिकटाचं तर मधात घुसलं नसेल, असा भाव होता. मी काल कार्तिकी वारीला जाताना माझ्या जो पताका होती, आमच्या ड्रायव्हरला ऊस लावायचा होता म्हणून त्याला म्हणलं मी रेल्वेने जातो. तर मग मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं. तुमच्यात पैशावर देवीचं तेल देवीला भूत्याला घाईला आहे का नाही. आपण खोटं कशाला बोलायचं. फर्स्ट क्लासचं. पण ती पताका पाहिल्यावर टीशीला वाटलं बिना तिकटाचं आलं का नाही. टीशी म्हणले तिकीट. म्हणलं तू यासारखी इशिक इकत घेईल, ही पताकाच तुला इकत घेईन म्हणलं. नाही म्हणला झेंड्यावाले तिकीटच काढीत नाहीत. म्हणलं ते ह्याला नको, मला नको समजू. हो या झेंड्यानंच हाणीन म्हणलं तुला टीशीला. असं कशाला म्हणीन ते, मला मी येरी म्हणायलो बिचारून. ते टीशीला लय अभ्यास झालेला असतो. ते चेहऱ्यावरच ओळखीत कोण नाही काढ, तिकीट नाही काढेल असे चोपत चलत येत.
त्याच्या लक्षात मी झेंडा असा धरून हालीत हालीत त्याच्या पुढून गेलो. त्याच्या लक्षात आलं यानं उलटा केल्यावर मला कशाला म्हणेल. तसं बाबाजींचा पोशाख साधा होता. त्या शीख समाजाच्या माणसाला वाटलं कसं आला असेल बाई. 2 शीट वरचे 2 शीट खालचे असते प्रथम श्रेणीमध्ये. एका शीटवर भारताचा जवान झोपलेला होता, सुट्टीवर आला असेल, आणि एका शीटवर तो शीख समाजाचा फार मोठा माणूस होता. मला नाव लक्षात येईन कारण 2 वर्ष झालं मी ती वाचील त्या प्रसंग. आणि मग बाबाजींनी विचार केला वरच्या शीटवर आपण कशाला जायचं, म्हणून त्यांच्या सोबत जे काय आथरायचं होतं ते आथरलं आणि तिथं बसले. पण त्या शीख समाजाच्या माणसाला दर 20 मिनिटाला लघुशंकेचा त्रास होता. आबा ते 20 मिनिटाला उठायचं, 20 मिनिटाला उठायचं, लघुशंका करून यायचं. बाबाजी बसले होते. काय भगवान शिवजीच्या नामाच्या जपात ते महिमेत मग्न होते, पण ते बघत होते. दर 20 मिनिटाला जायचं यायचं, 20 मिनिटाला जायचं यायचं, 20 मिनिटाला जायचं यायचं. तर स्वतःहून बाबाजी बोलले, महात्माजी काय म्हटले असतील, तुम्ही दर 20-20 मिनिटाला काय बाहेर जाता. कुछ नाही बोले, लघुशंका का त्रास आहे बोले. लघुशंका हिंदीत त्याला दुसरं म्हणते, त्रास आला. बर काही औषध उपचार. झोपा म्हणले बाबाजी, तुम्ही झोपा. मेडिकल सगळ्या खाल्ल्यात, आता डॉक्टर खाची राहिलीत. वैतागलं ना ते. आणि त्याला वाटलं एक सामान्य माणूस बोलायला. बाबाजीच्या त्या जटा गिटा अवतार साधा होता, साधा होता. आणि अधिकारी लोकांचा अवतार साधाच असतो. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. आमच्यासारखे अशा अंगठ्या घालतीन, ब्रासलेट घालतीन, कपडे घालतीन, मोठं नाद. आणि आतमध्ये डांबर. ते जनार्दन स्वामी होते. पुन्हा गेला तो माणूस शीख समाजाचा. दादा अरे काही औषधोपचार सांगितलं ना म्हणे बुवा तुम्हाला. एक काम करता का म्हणे, इकडे या पण हातपाय धुवून या. त्याला ते बुट ते स्वाक्स गुडघ्या इतकाले. मग त्याला वाटलं हातपाय धुवायचं म्हणलं आता स्वाक्स काढणं बुट काढणं. पैशावाला माणूस होता रे बुवा ते. पण बाबाजीनं सांगितलं तुम्ही ऐका माझं, हे हातपाय धुवून या. हातपाय धुवून आले, पिशवीतली भूत काढीन हातावर दिली. काय म्हणले, काय काय म्हणले, कपाळाला लावली. त्याच्यानंतर लघुशंकेचा त्रास नाही. पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही. त्यानं 18 वर्ष बाबाजीच्या वाऱ्या केल्या. 18 वर्ष, 18 वर्ष. एवढा मोठा श्रीमंत माणूस. तुम्ही चरित्र वाचा, वाचा ते पुस्तक बघा. सद्गुरू जनार्दन स्वामीचं चरित्र लिहिलं एका व्यक्तीनं. त्याच्यात हा प्रसंग असेल. मला व्यवस्थित सांगता नाही आला कारण मी 2-2.5 वर्षापूर्वी पाहिला होता. तरी माझं मेमरी कार्ड टाईट आहे. मला एकदा वाचिलं की लक्षात राहते आणि 6दा वाचिलं की विसरतच नाही. म्हणून तर मी तुमच्यावानी मोबाईल घेत नाही बेताडावानी. म्हणून बारका वाचलं की आपल्या डोक्यात राहते. कशाला याला इचकायचं, एका दिवशी बोटच वाकायचं इचकू इचकू. त्याच्यामुळे नको. आणि इचकी जा, चांगलं इचकी जा. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याला म्हणते जेवलास का, खाल्लंस का, कोणती भाजी होती. अरे काय ते सकाळी पाणी नेत नाही सोबळ्या. आणि त्या हरामखोराला चॅटिंग करू करू तुम्ही अमूल्य आयुष्य मातीत घालायला लागले. अरे बोलायचं तर चांगल्याला बोला ना. व्यापार क्षेत्रातल्या तुम्ही, मला वाटतं फर्टिलायझरचं दुकान तुमचं रावतेजी, प्रदीपजी रावते, तुम्ही या औषधाची माहिती ज्याच्यात असेल त्याच्या मोबाईलमध्ये इचका, तुमचा फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात कोणी ते इचका, शेती क्षेत्रातलं ते इचका, आमच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी इचका. तुम्ही काही इचकिता, एखाद्याशी इचक्या नावाचा रोग होईल तुम्हाला. अहो करू नका. या बा एका बाईची तर 5 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र किती किलोचं घाला, छटाकाचं. तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. अतिरेक झाला ना, असं असतंय. मोबाईलचा जास्त अतिरेक करू नका, काळासाठी घातक राहील भविष्यात. लक्षात ठेवा. तुम्हाला मी असू द्या कमी शिकलेला पण मला वाचायचा नाद आहे. तुम्ही नंतर म्हणताल बाळ्या बोलत होता गडे. इथं लय शिकलेले असतील, 3 5 बल 20 बल MA केलेले असतील. तुम्ही काय करायचं आपल्याला, पण ते जरा कमी वापर करा त्याचा. असो
त्या सद्गुरुनाथांची कृपा एका महात्म्यावर झाली. एवढं मोठं नाविन्य काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. आणि अशा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पुण्यतिथी पर्वावर माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आमचे प्रदीपजी रावते, जय बाबाजी कृषी सेवा केंद्र त्यांच्या वतीने आजची सेवेचा योग आणि तुमच्यामुळे मला अशा परमपावन साधूच्या पुण्यप्रसंगाच्या औचित्यावर बोलण्याचा योग आला. म्हणून प्रदीपजी रावते तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. जे विकास महाराज तारखेच्या संदर्भात बोलत होते त्यांनाही धन्यवाद. आमचे आदरणीय पुरंदासजी महाराज आले त्यांनाही धन्यवाद. आमचे चंद्रकांतजी महाराज असतील, आमचे शत्रुघ्न महाराज असतील, रवी महाराज असतील, आदरणीय आबा असतील, आदरणीय संतोष महाराज असतील, या सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांनी अशा वातावरणात पण आवाज चांगला दिला त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. ज्ञानेश्वर